नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया DCX सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, DCX सिस्टम्स एज हायर आफ्टर बॅगिंग एक्सपोर्ट ऑर्डर फ्रॉम व्हेरियस इंटरनॅशनल क्लायंट्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, DCX सिस्टम्स लिमिटेडला व्हेरियस क्लायंट्सकडून 28.60 कोटी रुपयाचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा इंटरनॅशनल ऑर्डर कंपनीला मिळाला आहे. आणि मित्रांनो, यामधले काही ऑर्डर या कंपनीला इस्रायल कंट्रीच्या कंपन्यांकडून सुद्धा मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट काल आपल्याला या कंपनीच्या शेअरवर पाहायला मिळाला होता. चला आता बोलूया ITD सिमेंटेशनबद्दल. तर मित्रांनो, ITD सिमेंटेशन शेअर जंप आफ्टर ₹593 करोड ऑर्डर विन. तर मित्रांनो, ITD सिमेंटेशन या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत या कंपनीने डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत ITD सिमेंटेशन या कंपनीला राजस्थानमध्ये जयपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे व्हेरियस इन्फ्रास्ट्रक्चर वर्क्ससाठी ऑर्डर मिळाला आहे 593 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला ITD सिमेंटेशन या कंपनीच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स पार्टनर्स विथ सिकोना टू ब्रिंग ॲडव्हान्स बॅटरी टेक्नॉलॉजी टू इंडिया. तर मित्रांनो, हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेडने ऑस्ट्रेलिया बेस्ड कंपनी सिकोना या कंपनीसोबत पार्टनरशिप केली. कशासाठी? इलेक्ट्रिक व्हेकलची ॲडव्हान्स बॅटरी टेक्नॉलॉजी इंडियामध्ये आणण्यासाठी. आणि मित्रांनो, ही कंपनी फ्युचर ओरिएंटेड बिझनेसमध्ये काम करते. म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलसाठी ज्या बॅटरी यूज केल्या जातात त्या सेगमेंटमध्ये हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड काम करते. चला आता बोलूया BSE लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BSE लिमिटेड या कंपनीने 2:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला होता. म्हणजे एका शेअरवर 2 बोनस शेअर मिळेल. म्हणजे मित्रांनो, 2:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे एका शेअरवर 2 बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, BSE लिमिटेडने आपल्या 2:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे फ्रायडे 23 मे 2025. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल, म्हणजे डीमार्टबद्दल. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टने पंजाबच्या या लोकेशनवर आपला न्यू स्टोअर ओपन केला आहे. आणि मित्रांनो, यानंतर ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचे टोटल नंबर ऑफ स्टोअर इन्क्रीज होऊन झाले आहे 420. आणि मित्रांनो, ही कंपनी जसजशी आपले नवीन स्टोअर ओपन करते तसतसे या कंपनीचा बिझनेस ग्रो होते. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 14,769 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 13,700 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 6,957 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 13,700 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 4,292 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 3,958 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,433 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 3,958 कोटी रुपये. तर मित्रांनो, हिंदुस्तान
एरोनॉटिक्स लिमिटेडची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे, परंतु हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाले आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन कमिशन्स ॲडिशनल 50 मेगावॅट सोलार प्लांट इन खावडा. टोटल ऑपरेशनल कॅपॅसिटी रिचेज 14,340.9 मेगावॅट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपल्या सबसिडरी अडानी रिन्युएबल एनर्जी 56 लिमिटेडच्या थ्रू गुजरात खावडा येथे 50 मेगावॅटचा सोलार पॉवर प्रोजेक्ट सुरू केला. आणि मित्रांनो, यानंतर अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची टोटल ऑपरेशनल रिन्युएबल जनरेशन कॅपॅसिटी इन्क्रीज होऊन झाली आहे 14,340.9 मेगावॅट. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एशियन पेंट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स टू डायवेस्ट 4.9% स्टेक इन एशियन पेंट्स ॲज कॉम्पिटिशन हिट्स अप. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी एशियन पेंट्स लिमिटेड या कंपनीमधली आपली 4.9% हिस्सेदारी विकणार आहे. आणि मित्रांनो, याच्या मागचे कारण आहे कॉम्पिटिशन. कारण मित्रांनो, कॉम्पिटिशन एशियन पेंट्स लिमिटेडच्या मार्जिनवर याचा इम्पॅक्ट पडत आहे. आणि मित्रांनो, हिस्सेदारीची सध्यास व्हॅल्यू आहे 11,141 कोटी रुपये. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला आपल्या इन्व्हेस्टमेंटवर 24 पट रिटर्न मिळणार आहे, ही एशियन पेंट्स लिमिटेडमधली आपली 4.9% हिस्सेदारी विकून. आणि मित्रांनो, यामागचे सगळ्यात मोठे कारण आहे बिर्ला ग्रुपची कंपनी ग्रॅसिम इंडस्ट्रीज लिमिटेडचा ब्रँड बिर्ला ओपस. याचा मित्रांनो मार्केट शेअर पोहोचला आहे पेंटमध्ये 6.8% लेटेस्ट क्वार्टरनुसार. आणि मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, याचमुळे एशियन पेंट्सचा मार्केट शेअर कमी झाला आहे, 59%ने घसरून आता राहिलेला आहे 52%. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.